आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मिशन एक चक्रव्यूह भाग 30. बस एकाचीच कमी आहे. गळाच तेवढा मोकळा आहे. बस काही दिन. त्यावरही लवकरच माझ्या नावाचा अलंकार मी माझ्याच हाताने तुला घालणार आहे. तेही सगळ्यांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने. देव बडबडतो. काय रे, एकटाच का बडबड करत आहे? देव एकटाच उभा पाहून उर्वशी त्याच्याजवळ जात बोलते. नथिंग. तू इथे काय करते? जा, तुझा नवरा तिकडे उभा आहे आणि तुझी ती गोड नणंद पण आली आहे. जा जरा बघ जा. तो तिलाच रागवत बोलतो. पण समोरून येणाऱ्या स्वप्नाच्या कानावर हे वाक्य पडलं आणि तिला गोंधळल्यासारखं झालं. काय छोट्या नणंदबाई, इकडे कुठे चाललात? तुमच्या ताईचा केक कापायचा आहे ना? आणि तुझा तो नवलेभाई गेला कुठे? त्याला सांग बायकोने बोलवलं आहे. उर्वशी देवाकडे जाणाऱ्या स्वप्नाला बोलते. स्वप्ना खरं तर देवाला झापायला चालली होती. त्याने जे तिच्या बहिणीसोबत केलं ते किती गलत केलं ह्याचा जाब विचारायला चालली होती. पण इथे तर आता वेगळंच घडत होतं. स्वप्नाला कळालं होतं नियतीकडून की तिच्या त्या लाडक्या दादाने उर्वशीशी लग्न केलं होतं. जेव्हा नियती त्याला सांगायला गेली होती तेव्हा तो तिला अंगठी घालत होता. भाईची बायको आली आहे तर मग आहे कुठे? ती उर्वशीचं ऐकून उर्वशीला तिरस्कार नजरेनं पाहतच बोलते. कुठे म्हणजे? हे काय इथे आहे? तोच तिचा नवलेभाई उर्वशीजवळ येत तिला वागून हक करत म्हणतो. म्हणजे तू माझ्या भाईची वाईफ आहे तर देवादादाचं लग्न? ती आश्चर्याने बोलते. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हो, तुझ्या त्या सो कॉल्ड दादाने नाही केलं माझ्याशी लग्न. पण पुढची कहाणी आपण नंतर बोलू. आधी ती बड्डे गर्ल आमच्या मोठ्या नणंदबाई कुठे गेल्या? उर्वशी इकडे तिकडे पाहत बोलते. अगं ती बाहेर गेली आहे. त्या तिच्याकडे काम करणाऱ्या मावशींना अचानक गावी जावं लागत आहे. नवलेबाईंनी माहिती पुरवली. ओ, मग मी तोपर्यंत दादाला भेटून आले. स्वप्ना हसून बोलते आणि तो आधी जिथं बसला होता काउंटरकडे तिकडे ती जायला पाहायला लागते. अरे भाई, तू दादाला पाहिलंस का? कुठे दिसत नाहीये तो. ती सगळ्या हॉलमध्ये नजर फिरवत पाहत म्हणते. हम्म, घोड्याबरोबर त्याचं शेपूटही जाणारच ना. भाई हळूच पटफुट फुटफुटतो. काय म्हणालास भाई तू आत्ता? पण ते शेजारीच उभी असलेल्या स्वप्नाला बरोबर ऐकू येतं. तू आपल्या बहिणीला, माझ्या लाडक्या ताईला घोडा म्हणालास? ती कमरेवर हात ठेवून बोलते. आणि स्वप्ना, तो तुझ्या लाडक्या दादाला शेपूट पण म्हणाला बरं का. उर्वशी आगीत तेल ओतते. ए, काही काय? तुझा भाई उर्वशीच्या दांडावर मारत म्हणतो. ए बाई स्वप्ना, स्वप्नाताई. तो अक्षरशः दंडवत घालतो तिला. तशी मन आहे ग, मन, वाक्यप्रचार. तो आता स्वतःच कन्फ्यूज होऊन आपल्या हनुवटीवर बोट ठेवत. ते जे काय असेल ना ते असंच बोलतात. जसं गाढवाला गुळाची चव काय असं म्हणतो ना आपण, तसंच काहीसा. हं, हे अगदी भाई तू बरोबर बोललास. स्वप्ना हसत बोलते. हो, स्वप्ना यावेळी मीही तुझ्याबरोबर आहे. खरंच अगं, मी इतके छान-छान पदार्थ बनवते, पण आता हा म्हणाला तसं खरंच गाढवाला गुळाची चव कधीच कळत नाही. उर्वशी हसत स्वप्नाला टाळी देते. हो, मी गाढव, घोडा त्याने मात्र आता सरळ शरणागती पत्करली. 2 महिलांसमोर त्या बिचाऱ्याचं कोण चालून घेणार होतं? जर त्यातली एक त्याची बायको आणि एक जर बहीण असेल तर? मावशी नीट जा आणि गावी पोहोचल्यावर कॉल करा. ती बाहेर येताच मावशींना एका रिक्षात बसवून देते आणि कॉल करण्याची आठवण करून देते. त्याही हो म्हणतात आणि रिक्षात निघून जाते. आह! ती टर्न होती आणि आपल्या आपल्या छातीवर हात ठेवून जोरात ओरडते. कारण तिचं लक्ष नसल्याने मागे एकाला धडकली होती, जे तिला अपेक्षित नव्हतं. घाबरले ना मी, म्हणतच ती समोरच्या व्यक्तीला पाहायला लागते आणि परत काही बोलणार तशी शांत बसते. तू आणि मला घाबरणं. तो तिच्याकडे पाहत हसत म्हणतो. हो, आमच्याकडे असं अचानक कोणी मागे येऊन उभे राहिले की घाबरतातच. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तीही तोंड वाकडं करून बोलते. पण तुम्ही इथं काय करताय? आणि तेही बायकोला एकटीला सोडून? तिला बायको असं म्हणताना तिच्या छातीत कळ आल्यासारखं झालं होतं. पण तरीही ती शांत राहून एकटक त्याला पाहत असते. बायको? कुणाची? तो मात्र फुल कन्फ्यूज. कुणाची असणार? बायको तुमचीच असणार ना? उर्वशीशी लग्न केलं आहे तुम्ही म्हणे. मी आले होते तुमच्या साखरपुड्याला आणि ती चेन्नई एक्सप्रेसप्रमाणे धावायला लागली.
त्याला ती नियती आठवली आधीची, जेव्हा ते पहिल्यांदा भेटले होते. तेव्हाही ती अशीच नॉनस्टॉप बोलत राहायची. त्याला बोलायला चान्सच देत नव्हती. 2 महिने बिचारा फक्त ऐकून तरी घ्यायचा, नाहीतर एकटक पाहत तरी राहायचा. आताही तसंच घडत होतं. ओह! हिला साखरपुडा झाल्याचं माहीत आहे, पण मी लग्न मोडले आहे हे माहीत नाही वाटतं. तो मनातच विचार करतो. शुक-शुक. ती त्याच्यासमोर टाळी वाजवत म्हणते. असं लग्न झाल्यावर दुसऱ्या बायकांना बहीण मानतात, हे माहीत नाही वाटतं तुम्हाला? ती लटक्या रागात म्हणते. कोण बहीण? तू? आणि माझी? नो वे. कधीच नाही. हां, पण फ्रेंड नक्कीच मानेन मी तुला. तो गालात हसत म्हणतो. म्हणजे? तुम्ही खरंच लग्न केले? ती जरा बिचकतच बोलते. हो, आपलं लग्न एकाशीच. तीही माझ्याशी एकनिष्ठ राहते आणि मीही. तो हसून म्हणतो. ओहो, भारीच आहे की. पण मग जर ती तुझ्याशी एकनिष्ठ आहे, तर तू इथे काय करतो? जा आत. ती तुझी वाट पाहते. ती जरा चिडून बोलते. आता कशाला जाऊ मी? जर ती माझ्याबरोबर आत्ताही या क्षणी असेल तर? तो डोळे मिचकावत बोलतो. ओ गॉड! तुमच्याशी बोलणंच इम्पॉसिबल आहे. ती डोक्यावर दोन्ही हात ठेवते आणि तिथून निघून जाते. तो मात्र गालात हसत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. मॅडमना वाटते माझं लग्न त्या उर्वशीबरोबर झालं आहे. तो बोलतो. क्यों ना इस बात का मौका उठा लूं देव भैया. तो स्वतःच्याच एडसर डोक्यात काहीतरी विचार करत हात चोळत हसतो. शैतानी डोक्यात सध्या शैतान फिरत होता. त्याने लगेच एक मोठा मेसेज नवलेभाई आणि उर्वशीला केला. तिकडूनही थम्सअपचा मेसेज आला आणि त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू. काय ग? कुठे होतेस इतका वेळ? भाई मोबाईल खिशात काही गडबडीत ठेवत बोलतो. इथेच होते. मावशीला रिक्षात बसून दिलं. तिने आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव सवयीने लपवले आणि त्यांना हसून म्हणाली. बरं, चल आता. उशीर झाला आहे. केक कापून घेऊयात. उर्वशी बोलते. तसं भाई पण हो बोलतो. अरे, पण हा देवा कुठं गेलाय? काय ग नियती? तुला दिसला का? उर्वशीने सहज विचारलं. तुझा पती आहे. मग मला कसं माहीत असेल? तिने अचानक तोऱ्यात उत्तर दिलं. तसं सगळे तिच्याकडे मोठे डोळे करत पाहायला लागले. आजची नियती वेगळीच वाटत होती. आय मीन, मला नाही माहीत. असतील की इथेच कुठे. ती वाक्यात सुधारणा करत बोलते. उर्वशी बोलते. डाळ बहुतेक शिजली आहे. ती हळूच भाईच्या म्हणजे आपल्या नवऱ्याच्या कानात म्हणते. नुसती वहिनी शिजली नाही, तर करपून करपून पार खाक झाली आहे. स्वप्नाही हसत तिच्यात सामील होते. ते डाळीचं मला नाही माहीत राव, पण जर तिला कळालं ना, की मी तुमच्या प्लॅनमध्ये सामील होतो, तर ती मला कच्च्या डाळीसकट फोडणी घालेन हे नक्की. भाई घाबरत बोलतो. तू तर भाई फारच डरपोक निघालास की. अरे, तू तिचा बॉस आहे की ती तुझी? स्वप्ना हसत म्हणाले आणि डरपोक कुठला म्हणत उर्वशीने नाक मुरडले. सध्या बॉसचा मान तिच्या त्या येड्या नवऱ्याकडे गेलाय. देवा उद्यापासून तिचा बॉस आहे आता. मी नाही, त्याने कुजबुजत सांगितलं. ओय, तुम्ही केक कट करायला येणार नाही आहात का? तोच तिथे देवाला आणि लांबूनच त्रिकुटांना बोलला. आम्ही थोडीच कट करणार आहे. ते तर नियती करेल. आम्ही बाबा खाणार आहोत. हो की नाही बायको? तो उर्वशीकडे बघून म्हणाला आणि सर्वांनी कपाळावर हात मारला. काय झालं? तुम्ही असा हात का मारला? म्हणजे मी काय चुकीचं बोललो का? तो बोट एक तोंडात घालून बोलतो. असा कसा रे भाई तू? आत्ताच ठरवलं ना आपण सर्वांनी दादासोबत की तिला जेलस महसूस निर्माण करायची म्हणून. स्वप्ना हळूच कानात बोलते. चला आता. तिने ऐकलं नाही अजून. म्हणत उर्वशी त्याला ढकलतच नियती जिथे उभी होती तिथे घेऊन येते. सोबत देवा व स्वप्नही मागून आले. नियती तिच्या इतर फ्रेंडशी बोलत असल्याने या चौकड्यांकडे तिचं लक्ष नव्हतं. चला, उशीर होतोय. केक कापून घेऊया. म्हणत ते चौघे तिला केक कट करायला सांगतात. सर्वजण तिला बर्थडे विश करतात आणि जेवण करून तिचा निरोप घेऊन निघूनही जातात. 2 दिवस असेच जातात. नवलेभाई आधी जाणार होता आपल्या गावी. तिथे सर्व व्यवस्था करून मग परत उर्वशीला यायला 4 दिवसांनी येणार होता. जाताना मात्र तो देवाला सांगून गेला होता की मी येईपर्यंत माझी सिस्टर तुझी झाली पाहिजे. मी ऐकणार नाही आणि माझ्या प्रिय बायकोला मात्र इथून घेऊन जाईन. जवळजवळ धमकीच दिली होती. त्यामुळे 2 दिवसात आता नियतीच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी ते प्लॅन आखायला लागतात. तसे या 2 दिवसात त्याला समजत होतं की उर्वशी बायको आहे समजल्यामुळे मॅडम जेलस फील करत आहे.
पण तरीही आता तिच्या तोंडून वदवून घ्यायचं होतं. कारण त्याने तर आधीच आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. दादा, मला काय वाटत आहे, की प्लॅन वगैरे करण्यापेक्षा तू सत्य सांगून टाक तिला. तसंही आपल्याला माहीत आहेच ना, ती तुझ्यावर प्रेम करते. मग हे असले प्लॅन करून कशाला उगीच तिला त्रास द्यायचा? स्वप्ना बोलते. हो ना, मलाही स्वप्नाचं पटत आहे. तू सरळ सांगून टाक बरं तिला. आता उर्वशी स्वप्नाची साथ देत म्हणते. तुमच्या दोघींचं कधीपासून पटायला लागलं? तो आश्चर्य व्यक्त करत म्हणाला. जणू जगातील कितवं तरी आश्चर्य असावं. आणि तुम्ही माघार काय घेताय? ते काही नाही. आज ती मला स्वतःहून प्रपोज करणार. बघाच तुम्ही. फक्त मला साथ द्या म्हणजे झालं. तो थोडा चिडत बोलतो. शेवटी दोघी काहीच यावर ऑप्शन नसल्याने बरं म्हणतात. आणि प्लॅननुसार एका क्लबमध्ये स्वप्ना खूप हट्ट करून आणते, तर दुसरीकडे देवसुद्धा उर्वशीला घेऊन येतो. प्लॅननुसार तो मुद्दाम उर्वशीला घेऊन डान्स फ्लोअरवर जाऊन तिच्याबरोबर क्लोज डान्स करत होता. पण लक्ष मात्र पूर्ण त्याचं नियतीकडे होतं. आणि ते बघून खरंच हिची चिडचिड सुरू झाली होती. ती क्लबच्या एका काउंटरवर उभा राहून सॉफ्ट ड्रिंक घेऊन त्याच्याकडे रागाने पाहत होती. "ह्या बावळटलाही आज इथेच न्यायचं होतं का?" "का?" ती चिडचिड करत स्वप्नाला बोलते. "कुणाबद्दल बोलतेस ताई तू?" स्वप्ना मस्तपैकी तिची जेलसी एन्जॉय करत सॉफ्ट ड्रिंक घेत होती. "तुला एवढा मोठा तुझा लाडका दादा दिसत नाही का? हं? आणि काय गं, कधीही तू क्लबला न जाणारी आज बरं मला घेऊन आली आणि तेही अशा ठिकाणी की हा पण येणार होता." ती चिडत बोलते. "ताई, खरंच मला नव्हतं माहीत तो येणार. पण काय सॉलिड दिसतात ना दोघे. आणि दादा तर बघ, किती रोमॅन्टिक आहे." उफ्फ. ती उगाच नखरे करत बोलते. "स्वप्ना, बिहेव. दादा म्हणतेस त्याला तू." ती मात्र तिचं बोलणं ऐकून कमालीची थक्क होते. सो व्हॉट? आता तू आहेस इतका दिसायला भारी, तर केली मी त्याची तारीफ, तर काय बिघडलं? ती अजून तिला चिडवत म्हणते. हेच तर प्लॅन होता त्यांचा, की स्वप्ना तिला अजून जेलसी फील करून देणार, असं काही बोलून. इम्पॉसिबल आहेस तू स्वप्ना. ती आता इरिटेट होत म्हणते. तू बस आपल्या दादाच्या तारीफांचे पूल बांधत. मी जाते. असं म्हणून ती त्या क्लबच्या मागच्या साईडला जाते. जो पूल साईड असल्याने जिथे ही तरुणाई थिरकत होती, मोठ्या मोठ्या गाण्यांवर. झालंय काय आजच्या तरुणाईला? म्हणत ती त्या स्विमिंग पूलच्या एका कोपऱ्यात बसून सॉफ्ट ड्रिंक घेत गाणं गुणगुणत होती. हॅलो डार्लिंग, आय एम बॅक. एक डोळ्याला एक डोळ्याला मास्क लावून व्यक्ती तिच्या कानात पुटपुटते आणि तो आवाज ऐकून तिच्या अंगावर काटा येतो. कोण आलं असेल? देव की अजून कोण? आणि नियती देवाला प्रपोज करेल का? ते दोघे एकत्र येतील की आणखीन काय होईल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा नियती एक चक्रव्यूह. त्याचा शेवटचा भाग लवकरच. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.